हाय हॅलो, कसे आहात सगळे सगळे बरेच असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी. माझे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आता चालली आहे कुठेतरी, तुम्हाला दाखवते. जेवण वगैरे सगळं झालंय. आणि आज आहे दिवाळी. उद्या दिवाळी आहे वाटतं. उद्या नाही तर परवा असेल. कोण मंगळवारी कोण सोमवारी बोलते माहिती नाही मला. तर ते काय दिवाळा निघालाय माझा. तर काय बोलू नाही शकत. मी तर काय करत नाही. केली असती तर पूर्ण दाखवली असती तुम्हाला. तर मी काहीच नाही केले. माझा देव असं परीक्षा घेतो की काय बोलूच नाही शकत त्याच्यामध्ये. तर रडणं काही नाही होणार. टेन्शन नको घ्या. डोळा लाल दिसते माहिती मला. तर माझ्याकडे आता पैसे नाही आहे आणि उद्या परवा दिवाळी आहे. आणि मला पण थोडा काम आहे पैशाचा. पैसा आहे नाही. तर मी चालली आहे. मी कानातले काढले. तर मी आता चालली आहे कानातला विकायला. हे बघा, 2 पैंजण आहे. पोरगीचा थोडेसे कडे होते हातातले, ते तुटले होते, ते आहे. आणि हे कानातले तुम्हाला दिसत असेल. तर हे दोन्ही पण काढले मी आता सध्यापुरती. लागलं तर मी हे पण काढून टाकणार आहे, हे वाला. तर आता सध्यापुरती तर एवढं बघते. आणि काम करायचं आहे मला. तर त्याच्यामुळे थोडंफार काहीतरी आहे, तुम्हाला पुढे दाखवणार आहे मी काय काय करणार आहे. तर आता सध्या तर मेन पोरांसाठी लई हे होते, जीव पूर्ण म्हणजे कसतरी होते. तर असं आता बोलली की खुशीच कोणा नाही देणार तर काय ठेवून पण काय कामाचं आहे. तर आता सध्या तर माझ्याकडे पैसे नाही. आता बघते किती ग्राम आहे, किती काय आहे. 1 ग्राम आहे की 1 ग्रामपेक्षा कमी आहे ते काहीच नाही माहिती मला. तर मला ते विकायचं आहे. तर आता बघू पैशासाठी. आता असला दिवस येईल मला माहिती नव्हता. माझे जीवनात असं होईल मला सुद्धा नाही माहिती होता. आणि चला काय पण होते ते चांगल्यासाठीच होते बोलतात. तर काहीतरी देवाने चांगलाच विचार केला असेल म्हणूनच आज एवढा दिवस हे दिवस असं चाललाय. तर काही वाईट नाही याच्यामध्ये, चांगलंच आहे. बोलतात ना काहीतरी गेले जे पिछले जे जन्मात काहीतरी केले असेल म्हणून आला असेल माझ्यामध्ये असं काहीतरी. त्याच्यामध्ये कशाला एवढं हे वाईट हे करून घ्यायचं. जे परिस्थिती आहे त्याला पुढे निघायचं आहे, बस एवढंच आहे. आणि काही नाही बोलणार, एवढंच. आणि तुम्हाला पुढे दाखवणार आहे हे काय काय होणार आहे काय नाही होणार आहे. सोनारचे दुकानं सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला. तर चला माझ्यासाठी. आणि बघू किती पैसे येते किती नाही. तर चला. मी आता केली होती. आता 9:30 वाजले रात्रीचे. तर मला वाटलं की आता जाईल तर घेऊन येईल मी हे देऊन. तर कानातलं दिसत असेल ना. तर आता 9:30 वाजले. आणि जिथे गेली होती ते बंद होता. आणि ह्या साईडला जाऊ तर आता सगळे बंद व्हायला लागले दुकान. तर मला वाटलं की नाही आता रात्रीचा वेळ, पोरं पण वरती आहे पोरं. तर बोले की नाही आता रात्रीचे टायमाला बघू. आता सकाळीच बघूया. सकाळी 10-11ला जाते आणि जे काय आहे ते करते. पण पहिले तर हे देऊन बघू पैसे किती येते. त्याच्यानंतर जर कमीच पडला पैसे तर हे पण काढून टाकणार आहे. आता उपाय काहीच नाही माझ्याकडे. आता सध्या तर उपाय काहीच नाही आहे. पोरांना सोडून मी खरं बोलू ना, मला मी कुठे जाऊ हे होत नाही मला. कसं सोडू कसं जाऊ ह्याच्यामध्येच माझं 10 दिवस निघाला आहे आता. तर आता मला एवढं हे करायचं नाही. पोरांना पण काय त्रास करायला लागणार का, म्हणजे काय उपायच नाही आहे आता. म्हणजे काही ऑप्शनच नाही आहे ना. आता त्यांना कामाला घेऊन जाऊ तर कोण ठेवणार नाही, मलाच काढून टाकणार. आणि त्यांना घरी सोडू आणि मी कामाला जाऊ तर धगधग आहे असं आहे. तर एवढी मोठी परीक्षा माझ्यामध्ये येईल मला स्वतःला नाही कळत. खरोखर लई असं.
असं मन दुखते ना माझा, मी खरोखर बोलते. जेवढं माझी आत्मा जळते ना, जेवढी माझी पोरांच्या हे होते ना, मी खरोखर बोलते, हे जे घराचा ना सगळं सत्यानाश होऊन जाईल. तिची बहिणीचा पण होऊन जाईल, हिजडेचा. एवढं तर मला एवढं त्रास होते खरोखर. मला असल्या दुविधामध्ये घातलाय ना ह्यो. मला बोलतो, मी बोलले त्याला पोरांना दिवाळी आहे काहीतरी, म्हणजे त्यांना पाहिजे ना पोरांना, आता फटाके बघतात हे बघतात, तर त्यांना काहीतरी घेऊन दे, नाही तर पाठव, नाही तर मी तरी घेऊन देते. तर मला बोलतो 200 रुपये माझ्याकडे अजून काही नाही आहे माझ्याकडे. तिची बहिणी असंच करत असेल का? मी खरोखर बोलते, आत्माने बोलते. नवीन दिवस चालू आहे, ह्या दिवस तुम्ही बघा, तुम्ही एवढी आत्मा चढते. ह्याचं नाही सत्यानाश झाला ना, ह्याचा नाही बर्बाद झाला ना, माझं नाव नाही. आणि ह्यांनी जसं माझा जीव बर्बाद केला ना, माझं आयुष्य कसं बर्बाद केलं आहे ना हिजडेने, तसं त्याची बहिणीचं एक 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 बर्बाद होईल बघा तुम्ही. एवढं माझा आत्मा जळते खरोखर बोलते. पोरांना घेऊन ना मी एवढी तळतळवते ना, एवढी माझं तळतळ होते ना, पोरांना कसं करू कसं नाही करू, मी कसं काम करू, तसं माझा ना एवढं दिवसाचा हे होते ना, काय बोलूच नाही शकत मी. ह्यो ना असला गटरात पडून पडून मरणार नाही हिजडा. ह्याला ना कुठे गती नाही राहणार, इथले कुठे नाही राहणार. आणि ह्यो विचार करतो ना, माझी बहिणीचा लई चांगला होतो, असलं सत्यानाश होईल ना दोघींचा पण, असलं होईल ना तर तुमची गती नाही राहणार. तसं होणार तुम्ही. माझं श्राप आहे, ह्या नवीन दिवशी तुम्ही श्राप घेऊन मरणार आहे. या बघत राहा तुमचं घर कसं सत्यानाश होतंय. माझा तर पोरांचा लागणारच लागणार, पण माझा पण लागणार सांगते. ही माझ्या देवाची शपथ खाऊन बोलते मी. ह्या नवीन दिवशी आज हे दिवस काढून घ्या, हसी खुशीने काढून घ्या, सगळे लोक काढून घ्या. तुम्ही पुढे बघा ना दिवस कसं येते, तेव्हा मग तुम्हाला बोलेल की काय असतो एका आईचा हे. एवढं तळतळ होतात मला, एवढा मला बोलतात. ते स्वतःच्या आईला बोलतो की चावी खोल दे, स्वतःच्या आईला बोलतो की एक पैसे उरत नाही. अरे बेवडा, तू कसला होता तो स्वतःला माहिती आहे का? हां, कधी 1 रुपये पण दिलाय का तुम्ही मला स्वतःला घे म्हणून? कधी 1 रुपये? हां, कधी तुझ्या आयुष्यात 6 वर्ष झाले कधी दिला होता मला तुम्ही 1 रुपये पण दिला होता? 1 रुपये उरत नाही हिच्या आईला बोलतो. हां, काय उरणार आहे तुझ्याकडे? लोकांचा ठोक खाऊन यायचं घरी. अजून तर काय बोलली नाही, लई आहे काय तरी बोलायचं तुझं, समजलं ना? तुझी गती बघ ना कशी होईल. तुला जन्म दिलेला पोरांना तुला दयामाया नाही आहे. हां, इथे तुला एवढं आईबाप आठवण आले म्हणून पळून गेला, आणि ह्या लहान लहान मुलं आहे रे हे, एवढी त्यांना कळत सुद्धा नाही आहे. नाही आहे जा बोलतो मला, नाही आहे जा, नाही देणार. अरे नको देऊ तू ह्या पोरांचा तळतळ घेतला ना, तुझी गती काय होणार ते बघ रे हिजडा. तुझ्या खानदानाचा काय होईल बघ, सत्यानाश हो तुझा हिजडेचा. तू हिजडे पण बिचारे मेहनत करून खातात. तुम्हाला तर बेडवर द्यायला पाहिजे, बायको कमवली तर तुम्हाला खायला पाहिजे. हिजडे तुमचा लय चांगला होईल बोलतो. आणि माझा तर श्राप लागणारच, सगळे पुरे खानदान, तुझी बहिणीला पण लागणार. बघ तू आज लय सुखाने तुझी बहिणी राहतात ना, बघ ना पुढे एक असली तळतळेल ना खाली, तुझ्या घरात खाली पडपडून मरेल ती. असं होईल तुझा. तर त्या दिवशी तुला आठवण येईल की काय मीनी केला होता ते हे आमच्या संगतीतून. मला खरोखर हे जाते सकाळी आता आणि विकून येते.
बघते कसं होईल, नाहीतर हे पण विकून टाकणार, तिथेच विकून टाकणार जाय गेली तर. आता काय ऑप्शन्स राहिला नाही आहे माझ्याकडे तिच्याशिवाय. कसं होईल कसं नाही ते बघू आता पुढे. आता बघायला लागणार, आता सगळं करायला लागणार. नामर्द तर पळून गेले, होत नाही माझ्याशी. आईला बोलतो माझ्याशी होत नाही, भरायचं होत नाही, मी नाही भरणार, मी नाही करणार. अरे कसला संसार करतो, बायको खाली झोपायला पाहिजे होती का आणि पोरं काढायला, बस एवढंच पाहिजे होती का, बाकी कसलंही नाही पाहिजे होती. आता झाला पूर्ण झाला तर दुसरीकडे नगा आहे. ही कशी आहे, ती चांगली आहे का, ही बेकार आहे का, हा दुसरीकडे नगा का नाही जाणार. आता ह्याचं पूर्ण झालं ना, ह्या शरीराचं पूर्ण झालं, झाला खत्म झाला. आता दुसरी भेटेल आईबापाला सेवा करायला, है ना, आणि तुझी सेवा करायला. तुझं घालतो ना रात्रीच्या टायमाला, ते त्याची सेवा बरोबर करेल ती. एवढी घाण आहे ना मी, माझे वाटेत तू लई बेकार आलाय, तुला मी करते बेकार. बघ ना तू कसं करते तुला मी. तू आमची मजा किती दिवस बघशील, किती दिवस मला सांगा. जे पण माझा व्हिडिओ बघता तुम्ही लोक, मला सांगा ह्या माणूस किती दिवस घेणार आहे, किती दिवस याचे आईबाप जिंदा राहणार. माझे तर नाही आहे, चला जाऊ द्या, सोडून द्या. ह्याचे आईबाप किती दिवस जिंदा राहणार आहे, किती दिवस आयाशी करणार आहे यो. आज आमची परिस्थिती असं केलंय हिने. मला नाही यायचंय, मला नाही हे करायचंय, मी नाही येणार, माझ्याशी होतच नाही. झोपायला होत होता बरोबर, ह्या माझा ना एवढं तळतळाव, तुझा खानदान पूर्ण तळतळत जाईल. बघ तू बघत राहा. आम्ही जर नाही राहिले तर नाही ना, तुझी अवदशा कशी होईल ते बघत राहा. तू स्वतः तू बोलशील की मी नाही केलं पाहिजे होता असा. ह्या देवाची शपथ खाऊन बोलते इथे, ह्या देवाची शपथ खाऊन बोलते, सगळी देवी देवतांची शपथ खाऊन बोलते. तुमचा घर नाही बर्बाद झाला ना तर माझं नाव नाही सोनी.